मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आपल्याला एक खरा चेहरा समोर आणायचा आहे. तो म्हणजे काल बिग बॉसच्या घरात एक नॉमिनेशन कार्य पार पडलं. आता नॉमिनेशन कार्य पार पडत असताना घरात 8 सदस्य होते. 8 सदस्य असताना आमच्या अंकिताताईने काय केलं, गेल्यानं पहिलं नाव सूरजचं घेतलं. सूरजला मी नॉमिनेट करते. का तर बिग बॉसचे निकष आहेत, ज्याला ठाम मतं नाहीत, गेम समजत नाही, या मतांवर मी सूरजला नॉमिनेट करते. अरे अंकिताताई, सगळ्यांना माहिती आहे सूरजला गेम किती कळतो, सूरज गेम कसा खेळतो आणि त्याची मतं ठाम असतात का नसतात. पण मला काय म्हणायचं आहे, आपण त्याला सख्खा भाऊ मानलाय तर सख्ख्या भावाचं आणि सख्ख्या बहिणीने भावाचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. अंकिताताई, तूच बघ ना, एकीकडे म्हणते सूरजला मी घर बांधून देणार आहे, हे सिंपत्ती गेम करते, आणि दुसरीकडे त्याला स्वतःचं घर बिग बॉसचं असताना त्याच्याकडून हिरावून घेते. कितपत बरोबर आहे? अंकिताताई, तू गेम खेळ, पण सिंपत्ती गेम नको ग खेळू बाई. बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची चर्चा जरा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कारण की या बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेले जे कलाकार होते ते वेगवेगळ्या क्षेत्रामधून आल्यामुळं त्यांच्या नावाची चर्चा बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली होती आणि घराबाहेर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुद्धा चर्चा रंगली होती. मग आता या बिग बॉसच्या घरामध्ये जे 16 कलाकार सहभागी झाले होते यांची संख्या आता अर्ध्यावर आलेली आहे. फक्त 8च कलाकार या घरामध्ये सहभागी झालेले आहेत, 8च कलाकार उरलेले आहेत. मग या 8 कलाकारांचं सुद्धा बिग बॉसकडून नॉमिनेशन झालं, म्हणजे 8ही कलाकार नॉमिनेट झाले. पण मात्र नॉमिनेट करताना त्यांच्यासमोर एक अट ठेवण्यात आली होती की त्यांना त्यांच्या घरामधले असणारे जे सदस्य आहेत त्यांना टार्गेट करून नॉमिनेट करायचे. म्हणजे नॉमिनेट तर सगळे झाले होते, पण मात्र प्रत्येक सदस्याला टार्गेट करायचं आहे आणि त्याचं एक सविस्तर कारणसुद्धा द्यायचं आहे. मग या टार्गेट करत असताना घरातले जे 8 कलाकार आहेत यांनी एकमेकांना टार्गेट करत त्यांच्या चेहऱ्यावर लाल कलरची फुल्ली मारली आणि त्यांना टार्गेट केलं. पण मात्र यावेळी एक व्यक्ती ट्रोल होतीये, ती म्हणजे अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकर ट्रोल होतीये आणि ते तिला महागात देखील पडलंय. याला महत्त्वाचं कारण म्हणजे टार्गेट करत असताना अंकितानं विनाकारण सूरजचं नाव घेतलं आणि सूरजचं नाव घेऊन सूरजला टार्गेट केलं. आणि त्याला कारण काय दिलं की सूरजला गेम कळत नाही, सूरजला गेम समजत नाही, त्याला गेम समजावून सांगावा लागतो, तो दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार बोलतो. पण मात्र या घरामध्ये जर आपण पाहिलं तर सूरजला खरंच गेम कळतो नाही कळतो जे काही असेल, पण मात्र वोटिंगच्या बाबतीत सूरज सगळ्यात पुढं आहे आणि सगळ्यात जास्त वोटिंग सूरजला सुद्धा मिळतंय. म्हणजे या घरामध्ये खेळणं म्हणजे एकमेकांशी भांडणं असतं का, एकमेकांशी वादविवाद घालणं किंवा एकमेकांना अपमानित करणं हा खेळ असतो का? सूरज कोणाचा अपमान करत नाही, सूरज कोणाच्या वाटा जात नाही, सगळ्यांचा आदर करतो, आदराने बोलतो, पाया पडतो. म्हणून त्याला गेम कळत नाही का? म्हणून त्याला बोलणं समजत नाही का? आता जर अशा पद्धतीनं जर गेम कळत असेल आणि ज्यांना गेम कळतो ते एकमेकांशी भांडतात, वाद घालतात, एकमेकांना जखमी करतात, मग त्याला गेम खेळणं म्हणतात का? मग अंकितानं अशा पद्धतीनं सूरजला गेम कळत नाही म्हणून टार्गेट केलं. त्यामुळं अंकितावर अनेक जण टीका करत आहेत आणि तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहेत. आता याच बिग बॉसच्या घरामधून बाहेर गेलेला एक सदस्य आहे, कलाकार आहे घनश्याम दरवडे, यांनी देखील अंकितावर टीका केली आणि तिच्या बाबतीत तो सांगतोय की अंकिता, तू चुकली आहेस, कारण की तू सूरजला कशा पद्धतीनं वचन दिलं होतं, त्याला कशा पद्धतीनं भाऊ देखील म्हणलं होतं. पण मात्र जेव्हा टार्गेट करण्याची वेळ आली, घरामध्ये इतर कलाकार असताना देखील तिनं जाणून बुजून सूरजला टार्गेट केल्यामुळं अंकिताला हे महागात पडतंय असे देखील काही जण या व्हिडिओच्या बाबतीत बोलताना म्हणत आहेत. पण मात्र खरंच अंकितानं सूरजला टार्गेट करून योग्य केलं आहे का, अयोग्य केलं आहे का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.